वैराग पोलीस स्टेशन हद्दीतील हत्तीज परिसर या ठिकाणी कारखान्यावरील हॉटेल मित्रप्रेम या हॉटेल व्यावसायिकाच्या नावाखाली पुन्हा दारू विक्री उघडपणे चालू आहे। वारंवार तक्रारी देऊन पण उपोषण करून पण या कोणाची भीती राहिलेली नाही। नेमकं यांना पाठबळ कोणाचे आहे यावरती कठोर कारवाई करणार का? दारू विक्री करणारा दारू पिणारा दोघेही ज्योतिबाची वाडी जवळगाव नंबर 2 येथील रहिवासी आहेत। आणखी किती प्रूफ द्यायचे आहेत साहेब? आपण यांच्यावरती जर कारवाई झाली नाही तर मी स्वतः 26 जानेवारीला आपल्या ऑफिस समोर उपोषणास बसणार आहे किंवा आत्मदहन करणार आहे। यांच्यावर कठोर कारवाई करावी ही नम्र विनंती। नमस्कार। मागील 10 ते 15 दिवसापूर्वी मी एसपी ऑफिस सोलापूर, आयजी ऑफिस कोल्हापूर व मंत्रालय आणि वैराग पोलीस स्टेशन यांना एक निवेदन दिलेलं होतं की उद्याच्या 26 जानेवारीला मी उपोषण किंवा आत्मदहन करणार आहे। त्याच्यानंतर एक 8 ते 10 दिवसामध्येच मागच्या 10 दिवसापूर्वी एक सोशल मीडियावरती अवैध दारू विक्री करणारा व दारू पिणारे यांचा सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता। त्या अनुषंगाने वैराग पोलीस स्टेशनने एक गुन्हा नोंद केलेला आहे असं मला सांगण्यात आलं आहे। परंतु मला सांगून 1-2 दिवस झाले, त्याच्यानंतर आज पुन्हा हत्तीज परिसरातील हॉटेल मित्रप्रेम कारखान्यावरती यामध्ये मोजे ज्योतिबावाडी येथील अवैध दारू विक्री करणारे व दारू पिणारे हे दोन्ही तरुण या व्हिडिओमध्ये आपणास दिसत आहे। तरी माझी आपणास विनंती आहे की हे धंदे कायमस्वरूपी बंद करा व यांच्यावरती कठोर कारवाई करा, अन्यथा उद्याच्या 26 जानेवारीला मी मुंबई मंत्रालय, आयजी ऑफिस कोल्हापूर किंवा एसपी ऑफिस सोलापूर व वैराग पोलीस स्टेशन यापैकी ज्या ठिकाणी मला जवळ असेल किंवा सोयीस पडेल त्या ठिकाणी मी उपोषण किंवा आत्मदहन करणार आहे। तरी यांच्यावरती कठोर कारवाई करा व हे धंदे कायमस्वरूपी बंद करा। ती हॉटेल नसून त्या ठिकाणी एक दारूचा अड्डा आहे, हे वारंवार मी आपणास निदर्शनास आणून देतोय।